जय महाराष्ट्र मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत जो लाभ दिव्यांगांना मिळत आहे आणि या योजनेतील जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, त्यांचे वैश्विक म्हणजेच UDID कार्ड जर त्यांच्याकडे नसतील, तर त्या दिव्यांगांना पुढे लाभ चालू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे UDID कार्ड काढण्यासाठी. तर त्या संबंधित GR शासनाने काढलेला आहे 15 मे 2026 या तारखेला. तिथं बघू शकता शासन निर्णय व्यवस्थितरित्या काय सांगितलेलं आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते. फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येणार आहेत. तर ते शासन निर्णयामध्ये सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि अंतिम मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. तर ते बघू शकता. संबंधित तहसीलदारांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणामधून समन्वय साधून दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड काढून घेण्यात यावे. सदर कालावधीत त्यांचे लाभ सुरू ठेवण्यात यावेत. म्हणजेच 30 सप्टेंबर 2026 पर्यंत दिव्यांग बांधवांना ज्यांचे जुने UDID कार्ड म्हणजेच जे अपंग सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट आहेत जुने, त्यांना नवीन करून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे. तोपर्यंत ज्या योजनेचा लाभ अनुदान दिव्यांगांना मिळत आहे तो तसाच चालू राहणार आहे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. ज्यांचे जुने दिव्यांग सर्टिफिकेट आहेत, UDID कार्ड नाही आहेत त्यांच्याकडे, त्यांनी लवकरात लवकर हे प्रोसेस करून घ्यायची आहे ऑनलाईन. तर त्याचबरोबर अशा प्रकारे सामाजिक न्याय विशेष विभागाने हे सूचना दिलेली आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजनेचे यांनी विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून यांनी 15 जून 2026 पर्यंत UDID कार्ड प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यावेत. अशा काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. संबंधित GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर या यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात यावे व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसुली सुद्धा करण्यात यावी. म्हणजे जे बनावट UDID कार्ड किंवा जे दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले आहेत त्यांची वसुली करण्यात येणार आहे, जेवढा लाभ त्यांनी घेतलेला आहे त्या बनावट सर्टिफिकेटवरती. तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर जे दिव्यांग बांधवांचे सर्टिफिकेट नूतनीकरण करण्यात आलेले नाही आहेत त्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे शासनाकडून. तोपर्यंत त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळत आहे त्या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं जे की दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.